विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयाचे प्रश्न सोडविणार आहोत. धडा क्रमांक 3 बल व दाब. या धड्यामध्ये एकूण 47 प्रश्न आहेत. सुरुवातीला आपण मागील काही वर्षांमध्ये NMS परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊया आणि त्यानंतर आपण सराव प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. 2023ला म्हणजे चालू वर्षी हा प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही? पर्याय पहिला, गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असते. पर्याय दुसरा, पाण्यात जास्त क्षार असल्यास त्या पाण्याची घनता जास्त असते. तिसरा पर्याय, पाण्यापेक्षा जास्त घनतेचे पदार्थ पाण्यात बुडतात. आणि चौथा पर्याय, वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. 4 पर्यायांपैकी जे अचूक उत्तर आहे ते आहे म्हणजे जे सुसंगत नाही घनतेशी, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे घनतेशी सुसंगत नाही. याचा अर्थ उर्वरित 3 जे आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा ही सुसंगत आहे. पुढील प्रश्न, एखाद्या पदार्थाने स्थायूवर लावलेला दाब हा कोणत्या बाबींवर अवलंबून असतो? 2022 या वर्षी हा प्रश्न जो आहे हा विचारलेला होता. पर्याय पहिला, त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर. त्या पदार्थाच्या वस्तुमानावर व संपर्क क्षेत्रफळावर. त्या पदार्थाच्या फक्त संपर्क क्षेत्रफळावर. आणि चौथा पर्याय, त्या पदार्थाच्या फक्त वस्तुमानावर. तर हा जो काही प्रश्न आहे याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे त्या पदार्थाच्या वजनावर व संपर्क क्षेत्रफळावर अवलंबून असतो. पुढील प्रश्न, 2022ला म्हणजे या वर्षी या धड्यातून 2 प्रश्न विचारले होते. तर स्क्रूच्या टोकाचे क्षेत्रफळ 5 सेंटीमीटरचा वर्ग असून त्याचे वजन 0.5 न्यूटन आहे. तर स्क्रूने लाकडी फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. आपल्याला दाब जो आहे तो काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला दाबाचं सूत्र जे आहे ते माहीत असलं पाहिजे. पहिला पर्याय 10⁻³ न्यूटन मीटरचा वर्ग. 2 × 10⁻³ न्यूटन मीटरचा वर्ग. तिसरा पर्याय 0.2 न्यूटन मीटरचा वर्ग. आणि चौथा पर्याय 20 × 10⁻³ न्यूटन मीटरचा वर्ग. तर या प्रश्नाचं जे काही अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. आणि दाब काढण्याचं क्षेत्रफळ जे आहे ते आहे बल छेदामध्ये किंवा भागिले क्षेत्रफळ. तर बलच्या ठिकाणी जर तुम्ही बल किती आहे ते जर त्या ठिकाणी टाकलं आणि क्षेत्रफळ जर टाकलं तर आपल्याला दाब जो आहे तो काढता येतो. पुढील प्रश्न 2021ला विचारलेला होता. फिरणारा विजेचा पंखा बटन बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो. हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण आहे? विरामावस्थेतील गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व की दाबाचे? अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 गतीचे जडत्व. त्याचं हे उदाहरण आहे. 2020ला प्रश्न विचारलेला होता. घनतेचे SI पद्धतीतील रिकामी जागा एकक आहे. कोणतं एकक आहे? किलोग्रॅम मीटरचा घन, न्यूटन मीटरचा वर्ग, PA म्हणजे पास्कल छेदामध्ये मीटरचा वर्ग आणि ग्रॅम छेदामध्ये मीटरचा घन. अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 2020ला विचारलेला होता. जहाजे व पाणबुड्या यांच्या बांधणीचा वापर होतो. कशाचा वापर होतो? पास्कलच्या नियमाचा, न्यूटनच्या नियमाचा, आर्किमिडीजच्या तत्वाचा की गुरुत्वाकर्षणाच्या तत्वाचा? अचूक उत्तर आहे आर्किमिडीजच्या तत्वाचा वापर होतो. प्रश्न 2020ला विचारलेला होता. टेबलावर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 m² असून त्याचे वजन 25 N आहे. तर त्या पुस्तकाने टेबलावर प्रयुक्त केलेला दाब किती? तर पर्याय जे आहेत ते तुमच्या समोर आहेत. अचूक जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न 2019ला विचारलेला होता. टेबलावर एका धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 N आहे. तर ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर आहे. तर तो ठोकळा टेबलावर किती दाब प्रयुक्त करेल? पर्याय पहिला 980 PA म्हणजे पास्कल, 98 पास्कल, 9.8 पास्कल आणि 0.98 पास्कल. अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 980 पास्कल.
2019ला हा प्रश्न विचारलेला होता. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण. त्याचं कारण काय आहे बघा. प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते, प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते, प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते आणि वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करत नाही. अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. गटात न बसणारी राशी कोणती. 2019ला हा प्रश्न विचारलेला होता. वस्तुमान, लांबी, वेळ, चाल यापैकी जो काही वेगळा पर्याय आहे म्हणजे गटात न बसणारा आहे तो कुठला. तर यापैकी अचूक उत्तर आहे चाल हे गटात बसत नाही. पुढील प्रश्न. शेजारच्या चित्रात दिसणारे बल कोणत्या प्रकारचे आहे. या ठिकाणी कुत्रा आणि एक मुलगा याचं चित्र दिलेलं आहे. संपर्क बल, असंपर्क बल, संतुलित बल की यापैकी एकही नाही. अचूक जे उत्तर आहे ते आहे संपर्क बल. पुढील प्रश्न. पास्कल हे रिकामी जागाचे एकक आहे. वेगाचे, दाबाचे, वस्तुमानाचे की बलाचे. अचूक उत्तर आहे दाबाचं एकक आहे पास्कल, ज्याला पी असं लिहितात. रिकामी जागा ही सदिश राशी आहे. घनता, वायूचा दाब, वस्तुमान की बल. अचूक उत्तर आहे बल ही सदिश राशी आहे. उर्वरित ज्या 3 आहेत ह्या अदिश राशी आहेत. वातावरणाचा दाब पुढीलपैकी कोणत्या उपकरणाने मोजतात. ॲमीटर, थर्मामीटर, मॅनोमीटर की बॅरोमीटर. अचूक जे उत्तर आहे ते आहे बॅरोमीटरनं वातावरणाचा दाब जो आहे तो मोजतात. वेगळा शब्द ओळखा. दुग्धता मापी, हायड्रोमीटर, व्होल्टमीटर, पाणबुडी यापैकी जो वेगळा शब्द आहे तो ओळखायचा आहे. अचूक उत्तर आहे व्होल्टमीटर हा वेगळा शब्द आहे. पुढील प्रश्न. आर्किमिडीजच्या तत्वाचे सर्वप्रथम उपयोजन आर्किमिडीज यांनी कोणत्या कामासाठी केले. रोमन सैन्याशी युद्ध करताना, राजमुकुटातील सोन्याची शुद्धता काढताना, बाथटबमध्ये आंघोळ करण्यासाठी की चौथं पर्याय हत्तीचे वजन करण्यासाठी. तर आर्किमिडीजनं सर्वात पहिल्यांदा हे जे काही तत्त्व आहे त्यानं त्याच्या तत्त्वाचा उपयोग राजमुकुटातील सोन्याची शुद्धता काढताना केलेला होता. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणते असंपर्क बलाचे उदाहरण नाही. चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल की स्नायू बल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्नायू बल हे असंपर्क बल त्याचं उदाहरण नाही. दाबाचे SI पद्धतीतील एकक रिकामी जागा आहे. न्यूटन मीटरचा घन, न्यूटन मीटरचा वर्ग, किलोग्रॅम मीटरचा वर्ग की पास्कल मीटरचा वर्ग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यूटन मीटरचा वर्ग. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 4 विधान दिले आहेत बघा. पहिलं विधान. द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असेल तर प्लावक बल जास्त असते. दुसरं पर्याय. घनता जितकी जास्त असेल तितके प्लावक बल जास्त असते. तिसरा पर्याय. सापेक्ष घनतेचे एकक किलोग्रॅम मीटरचा घन आहे आणि सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व म्हणतात. या 4 पर्यायापैकी अचूक जो चुकीचा पर्याय आहे तो आहे सापेक्ष घनतेचे एकक किलोग्रॅम मीटरचा घन आहे. स्थिर वस्तूला गती मिळते. गतिमान वस्तूची चाल व दिशा रिकामी जागामुळे बदलते. कशामुळे. बलामुळे, घनतेमुळे, दाबामुळे की जडत्वामुळे. अचूक जो पर्याय आहे तो आहे बलामुळे त्याची चाल व दिशा बदलते. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. 2 विधान दिलेलं आहेत. पहिलं विधान. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तू द्रवात तरंगते. दुसरं विधान. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तू द्रवात बुडते. या 2 विधानांपैकी जे विधान योग्य आहे किंवा किती विधान योग्य आहेत त्यानुसार आपल्याला पर्याय जो आहे तो शोधायचा आहे. तर योग्य विधान आहेत वरीलपैकी दोन्ही विधानं हे योग्य आहेत. पदार्थाची शुद्धता ठरवताना रिकामी जागा हा गुणधर्म उपयोगी पडतो. जडत्व, त्वरण, गती का घनता. अचूक जे उत्तर आहे तो आहे घनता त्या वस्तूची हा गुणधर्म उपयोगात पडतो. बलाचे SI एकक रिकामी जागा आहे. बार, न्यूटन मीटरचा वर्ग, त्यानंतर पास्कल की न्यूटन. अचूक जे उत्तर आहे ते आहे न्यूटन हे बलाचं एकक आहे SI पद्धतीतील.
पुढील प्रश्न, SI पद्धतीत रिकामी जागा एकक न्यूटन आहे. त्वरणाचे, बलाचे, विस्थापनाचे की दाबाचे? अचूक जे उत्तर आहे ते आहे बलाचे. पुढील प्रश्न, एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास रिकामी जागा असे म्हणतात. घनता, दाब, जडत्व की चुंबकीय बल? अचूक जे उत्तर आहे ते आहे दाब असे म्हणतात. पुढील प्रश्न, आपल्या शरीरातील हवेचा दाब रिकामी जागा दाबा इतका असतो. वातावरणीय, समुद्राच्या तळावरील, अंतराळातील की जमिनीवरील? अचूक उत्तर आहे वातावरणीय दाबा इतकाच आपल्या शरीरातील दाब असतो. पुढील प्रश्न, पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला रिकामी जागा असे म्हणतात. दाब, प्लावक बल, गुरुत्वीय बल की चुंबकीय बल? अचूक जे उत्तर आहे ते आहे प्लावक बल असं त्याला म्हणतात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी आर्किमिडीजच्या तत्वाचे उपयोजन कोणते नाही? पाणबुडी, दुग्धतामापी, तापमापी की आर्द्रतामापी? अचूक उत्तर आहे तापमापी. आर्किमिडीज हे रिकामी जागा शास्त्रज्ञ होते. कुठल्या देशातले होते? अमेरिकन, ग्रीक म्हणजे ग्रीस या देशातील, भारतीय की फ्रेंच? फ्रेंच याचा अर्थ फ्रान्स या देशातील. अचूक उत्तर आहे ग्रीस या देशातील, म्हणजेच ते ग्रीक शास्त्रज्ञ होते. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 4 विधान दिलेले आहेत. पृथ्वीवर सर्वत्र वातावरणीय दाब समान असतो. दुसरं विधान, हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात. तिसरं विधान, हवेचा दाब म्हणजे हवेचे वजन व पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर. आणि चौथं, समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला एक ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. अचूक जे उत्तर आहे 4 विधानांपैकी, म्हणजे जे चुकीचं विधान आहे ते आहे पृथ्वीवर सर्वत्र वातावरणीय दाब समान असतो. या ठिकाणी समान नसतं तर तो असमान पद्धतीनं असतो. पुढीलपैकी कोणती राशी सदिश आहे? त्वरण, बल, विस्थापन की दाब? अचूक उत्तर आहे दाब ही राशी सदिश नाही, ती अदिश राशी आहे. आपल्या डोक्यावर सुमारे रिकामी जागा पास्कल हवेचा दाब असतो. पर्याय पहिला 101 गुणिले 10⁴, 101 गुणिले 10⁻3, तिसरा पर्याय 101 गुणिले 10⁵ आणि चौथा पर्याय 101 गुणिले 10�6. किती आहे ते मोजायचं आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 101 गुणिले 10⁻3 एवढा असतो. पुढे, वस्तू धारदार असेल तर कापण्याची क्रिया जलद होते कारण? क्षेत्रफळ कमी असेल तर दाब वाढतो, क्षेत्रफळ वाढल्याने दाब वाढतो, धारदार वस्तूचे क्षेत्रफळ जास्त असते आणि वस्तू कठीण नसते. अचूक जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 1, वस्तू धारदार असेल तर कापण्याची क्रिया जलद होते कारण क्षेत्रफळ कमी असेल तर दाब वाढतो. पुढील उदाहरण, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकला जातात. हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? विराम अवस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व, दिशेचे जडत्व की दाब? अचूक जे उत्तर आहे ते आहे दिशेचे जडत्व. प्रश्न क्रमांक 35, रिकामी जागा हे समान राशींचे गुणोत्तर असल्याने यास एकक नाही. खालीलपैकी कुणाला एकक नाही? बघा, दाब, बल, वस्तुमान की सापेक्ष घनता? अचूक उत्तर आहे सापेक्ष घनता याला एकक नाही. प्रश्न क्रमांक 36, वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला तिचे रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? बल, जडत्व, दाब की घनता? अचूक उत्तर आहे त्याला म्हणतात वस्तूचे जडत्व. पाण्याची घनता किती आहे ते शोधायचं आहे. पर्याय पहिला, पुढील जे 4 पर्याय आहेत ते तुमच्या समोर आहेत. पाण्याची घनता यापैकी किती आहे ते शोधायचं आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38, जसजसे समुद्र सपाटीपासून उंचावर जावे तसतसा वातावरणीय दाब कसा होतो? वाढतो, तसाच राहतो, कमी होतो की जास्त वाढतो? अचूक उत्तर आहे कमी होतो. प्रश्न क्रमांक 39, कोणत्याही वस्तूवर पुढीलपैकी कोणते बल कार्यरतच असते? स्नायू बल, प्लावक बल, गुरुत्वीय बल की घर्षण बल? अचूक उत्तर आहे प्रत्येक वस्तूवर गुरुत्वीय बल हे कार्यरत असते.
प्रश्न क्रमांक 40 रिकामी जागा म्हणजेच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व होय. सापेक्ष घनता, जडत्व, प्लावक बल की वस्तुमान. अचूक उत्तर आहे सापेक्ष घनता म्हणजेच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व होय. प्रश्न क्रमांक 42 रिकामी जागा ही अदिश राशी आहे. बल, दाब, वेग की विस्थापन. अचूक जे उत्तर आहे ते आहे दाब ही अदिश राशी आहे. उर्वरित ज्या राशी आहेत त्या सदिश राशा आहेत. पुढील प्रश्न, दोन प्रभारित कणांमधील बल हे रिकामी जागा प्रकारचे बल असते. कोणत्या प्रकारचे असते? स्नायू बल, गुरुत्व बल, चुंबकीय बल की स्थितिक विद्युत बल. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्थितिक विद्युत बल हे असते. पुढील प्रश्न, ज्या पृष्ठभागावर बल प्रयुक्त केले आहे त्याचे क्षेत्रफळ कमी झाले की त्याच बलाचा पृष्ठभागावरील दाब कसा होतो? वाढतो, कमी होतो, समान राहतो की बदलत नाही. अचूक जे उत्तर आहे ते आहे वाढतो. 1 मिलीबार बरोबर रिकामी जागा पास्कल किती? 10⁻3, 10⁻2, 10चा वर्ग. तिसरा पर्याय 1.01 गुणिले 10⁻3 आणि चौथा पर्याय 1.01. अचूक जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 10चा वर्ग. पुढील प्रश्न, वस्तूवर लावलेल्या बलाचा परिणाम कशावर अवलंबून असतो? ठिकाणावर, वस्तूच्या वजनावर, क्षेत्रफळावर की लांबीवर. अचूक उत्तर आहे क्षेत्रफळावर तो अवलंबून असतो. पुढील आणि शेवटचा प्रश्न, घनता बरोबर रिकामी जागा छेदामध्ये आकारमान. काय छेदामध्ये आकारमान ते शोधायचं आहे. बल, दाब, वस्तुमान की जडत्व. अचूक जे उत्तर आहे ते आहे वस्तुमान छेदामध्ये आकारमान. तर तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.